नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो, आज आपण जे काही प्रधानमंत्री आवास योजना आहे त्या योजनेबद्दलचं एक महत्त्वाचं अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेचे जे ऑनलाईन प्रोसेस आहे ती आता परत एकदा चेंज झालेली, एक नवीन अपडेट इथे करण्यात आलेली, तेच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज अगदी मोबाईलमधून तुम्ही कशा प्रकारे करू शकता, कोणकोणते ॲप्स लागतील, काय प्रोसेस असणार आहे, त्याची A to Z प्रोसेस आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या प्रत्येक व्यक्तींना नक्की शेअर करा. ज्यांना स्वतःचं घर घ्यायचंय, स्वतःचं घर बांधायचंय, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नक्कीच लाभ इथे भेटणार आहे. चला तर, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाव नोंदणी कशा प्रकारे करायचं, रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं, अर्ज कशा प्रकारे करायचा, त्याची प्रोसेस जाणून घ्यावी. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. याच्याच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला, सर्वात अगोदर आपल्याला मोबाईलच्या ऑन स्क्रीनवर यायचं. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली प्ले स्टोर ओपन करायचं. प्ले स्टोर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये एक आवास 2024 हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. आवास प्लस 2024 अशा प्रकारे एक नंबरचंच ॲप आहे. हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. आणि दुसरं ॲप आहे आधार फेस RD अशा प्रकारे ॲप आहे. हे पण ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं. हे दोन्ही ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला ॲप ओपन करायचे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवला जाईल. इथे पाहू शकता अशा प्रकारे एक नवीन डॅशबोर्ड इथे आलेला आहे. सर्वात अगोदर इथे आपली लँग्वेज सिलेक्ट करायची. मराठी, हिंदी जे काही असेल ते मराठी ऑप्शन पण यामध्ये आलेलं आहे. मराठी ऑप्शन सिलेक्ट करा. गेट स्टार्टवर क्लिक करा. आता इथे लॉग इनचे 3 प्रकार दिलेले, अधिकृत आणि नागरिक लाभार्थी वापरकर्ता म्हणून लॉग इन. तर आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. 2 नंबरच्या ऑप्शनच तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे. इथे ज्या काही परमिशन असतील त्या तुम्हाला इथे द्यायच्या आहेत. ज्या काही रिक्वायर परमिशन असेल त्याला अलाव करा. अलाव केल्यानंतर आता ज्या व्यक्तीच्या नावाने हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल त्याचा आधार कार्ड नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे. आधार कार्ड नंबर एंटर करून सिम्पली तुम्हाला इथे पडताळणी करणे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. चला तर इथे आधार कार्ड नंबर एंटर करा. पडताळणी करणे यावर क्लिक करा. यावर क्लिक केलं की RDचं जे काही सॉफ्टवेअर असेल ते इथे ॲक्टिवेट होईल. इथे तुम्हाला तुमचं आता फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करायचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला तुमचं फेस व्हेरीफाय करायचं. आधार कार्डवर जे काही तुमचं फेस आहे ते तुम्हाला ते व्हेरीफाय करायचं आहे. म्हणजे तुमचं ID, तुमचं व्हेरिफिकेशन इथे कंप्लीट केलं जातं. प्रोसिडवर क्लिक करा. प्रोसिडवर क्लिक केलं की इथे तुम्हाला तुमचं फेस व्हेरीफाय करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचं आता व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं तुम्हाला ते दिसून जाईल. इथे तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमचा पिन जनरेट करायचा आहे. जो बी पिन असेल तो मॅन्युअली तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. एक पासवर्ड म्हणून तुम्हाला ते सेट करायचं आहे. लॉग इनवर क्लिक करा. इथे तुम्ही तुमचं फिंगर पण ॲड करू शकता. आता इथे पुढची प्रोसेस आहे, तुमचं पत्ताचा तपशील इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. इथे एकूण 8 स्टेप तुम्हाला ते दिलेलं आहे. चेक करू शकता. 8 स्टेप तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे. सर्वात अगोदर आपलं राज्य सिलेक्ट करा, महाराष्ट्र राज्य. नंतर आपला इथे जिल्हा सिलेक्ट करा, ज्या पण जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता, ज्या जिल्ह्यातून तुम्हाला अर्ज करायचा आहे. नंतर इथे आपला तालुका सिलेक्ट करा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आता इथे आपलं पंचायत सिलेक्ट करावं लागेल. पंचायत सिलेक्ट केल्यानंतर गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर सुरू करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पत्त्याचा तपशील यशस्वीपणे जतन केलं जाईल. इथे गो टू नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन इथे ओपन झालेले दिसून जाईल. हर गरीब को घर, तुमच्यासाठी सेवा, इथं विविध सेवा वगैरे दिलेले आहे. आवास सखी ॲप, फेस RD ॲप, PG संकेतस्थळ, मदत आणि सहकार्य, स्वतःचे घर मिळविण्यासाठी सर्वेक्षण करा. आवास योजनेसाठी तुमचा सर्वेक्षण कसा पूर्ण करायचा त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आवास योजनेसाठी तुमची पात्रता काय असली पाहिजे त्याची पात्रता पण इथे दिलेली आहे. PMAY म्हणजे काय त्याची माहिती हवी असेल तर त्याची माहिती पण दिलेली आहे. पात्रता वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे चेक करू शकता. या योजनेसाठी पात्रता वगैरे काय आहे. डू यू मीट एनी ऑफ द फॉलोइंग कंडिशन, डू नॉट हॅव शेल्टर, जर तुम्हाला घर नसेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता इथे आपल्याला अर्ज करायचा आहे तर स्वतःचे घर मिळवण्यासाठी सर्वेक्षण करा यावर तुम्हाला आत्ता सुरू करा यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. पहिली स्टेप कंप्लीट केलेली. आता दुसरी स्टेप आपल्याला कंप्लीट करायची आहे. वैयक्तिक व्यक्ती तपशील यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुमची पूर्ण डिटेल तुम्हाला फिलअप करायची, जसे की प्रमुखाचे नाव, आधार क्रमांक, जॉब कार्ड क्रमांक, लिंग, पुरुष महिला, सामाजिक श्रेणी म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी, SC ST, वय, वैवाहिक स्थिती, वडिलांचे नाव,
नंतर मोबाईल क्रमांक तुमचा, साक्षरता सिलेक्ट करायची, व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे, कुटुंबात किती सदस्य आहेत, RPWD कायद्यानुसार तुम्ही कोणती अपंगत्व आहे का, असेल तरी असं, नसेल तर नाही, गंभीर आजार आहे का, कोणत्या सदस्याला, ते सिलेक्ट करायचे. पूर्ण माहिती सिलेक्ट करून जतन करा यावर तुम्हाला क्लिक करायचे. जतन करा क्लिकवर क्लिक नंतरचा ऑप्शन आहे कुटुंब सदस्य जोडा. पुढे जा यावर क्लिक केल्यानंतर इथे कुटुंबातील सदस्य जोडावर तुम्हाला सिलेक्ट करायचे. पुढे जावर क्लिक करायचं. नंतर इथे कुटुंबाची पूर्ण डिटेल, ओव्हरऑल डिटेल तुम्हाला इथे एंटर करायची. बँक डिटेल वगैरे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे, जसे की बँकेचं नाव, पोस्ट ऑफिसचे नाव, शाखेचे नाव, नंतर बँकेचं खाता क्रमांक कन्फर्म करायचा आहे. नंतर त्याचा जो काय IFSC कोड असेल तो तुम्हाला एंटर करून जतन क्लिकवर क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे सध्या बँक अकाउंट डिटेल नसेल तर तुम्ही या ऑप्शनवर पण क्लिक करू शकता. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंतर बँक डिटेल तुम्ही इथे देऊ शकता. पुढे जावर क्लिक करा. इथे गो टू नेक्स्टवर क्लिक करायचं. नंतर गृहनिर्माण संबंधित तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, ते तुम्हाला हो किंवा नाही मध्ये सिलेक्ट करायचं. सध्या तुम्ही घराची मालकी कशी आहे, तुम्ही भाड्याने राहता, मालकीचे आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. भिंतीचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे, कच्चा आहे, पक्का आहे, ज्याच्यासाठी प्रमुख सामग्री काय लागणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे. खोल्यांची संख्या किती लागणार आहे, शौचालय सुविधा आहे का नाही, घरातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत काय, ते पूर्ण प्रश्नाची उत्तरे होय किंवा नाही मध्ये तुम्हाला ते एंटर करायचे आणि जतन करावर क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये 6वी स्टेप आहे, जुन्या घरांचा प्रतिमा इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर जे काही तुमचं जुनं घर वगैरे असेल, पडकं तोडकं किंवा रिकामी जागा असेल, त्याचे फोटो तुम्हाला ते आता अपलोड करायचे आहे. तर अपलोड इमेज यावर तुम्हाला क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर जिथं काही तुमचं घर असेल त्याचा एक फोटो तुम्हाला सिम्पली इथे क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचे. ओकेवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डन करायचे. डन केलं की अशा प्रकारे तुमचा फोटो अपलोड झालेला आहे. अशा प्रकारे 2-3 फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचे. 2-3 फोटो तुम्हाला तुमच्या घराचे क्लिक करायचे आणि अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन अशा प्रकारे दिसून जाईल. टिप्पणी काही एंटर करायची असेल तर करू शकता. डन वगैरे टाकून द्या आणि जतन आणि पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर जुन्या घराच्या प्रतिमेशी सूर्य इथे अपलोड झालेले तुम्हाला इथे ऑप्शन दिसून जाईल. आता हे रिकाम्या जागेच्या प्रतिमा तुम्हाला इथे अपलोड करायचं. आता जी काही तुमची रिकामी जागा असेल त्याची फोटो आता तुम्हाला अपलोड करायचे. सेम डबल त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि फोटो अपलोड करा. नंतर तुम्हाला टिप्पणी डन वगैरे करून जतन आणि पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचे. जतनवर क्लिक केलं की अशा प्रकारे रिकाम्या जागेच्या प्रतिमा अपलोड झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. नेक्स्टवर क्लिक करा. लाभार्थी प्राधान्य निवडा. आता इथे तुम्हाला काही मॅप वगैरे दिले जातील, काही नक्षे वगैरे तिथे दिले जातील. आता यापैकी तुम्हाला कोणत्या नक्षानुसार तुमचं घर बांधायचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. इथे असे आता विविध मॅप वगैरे तुम्हाला इथे दिलेले आहे. आता सर्वात अगोदर लाभार्थी गवंडी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करू इच्छित असाल का, तर येस करा, नसेल तर नोवर क्लिक करा. काही तुम्हाला काही ट्रेनिंग वगैरे हवी असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. यापैकी कोणता एक मॅप सिलेक्ट करा ज्या मॅपमध्ये तुम्हाला तुमचं घर बांधायचं आहे. फॉर एक्झाम्पल हा सिलेक्ट केला, शेवटचा टिक मार्क करा आणि शेवटी जतन आणि पुढे जा. गो टू नेक्स्ट करा. गो टू नेक्स्ट केलं की अशा प्रकारे तुमच्या ॲप्लिकेशनचा पूर्ण प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दाखवला जातं. हा पूर्ण प्रिव्ह्यू तुम्हाला चेकआउट करायचा. तुम्ही एंटर केलेली पूर्ण माहिती बरोबर आहे की नाही, संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला ते पुढे जावर क्लिक करायचं आहे. जर कोणती माहिती चुकीची असेल तर तुम्हाला बॅक जाऊन ती माहिती एडिट करायची आहे. आणि हा फॉर्म पण PDF डाउनलोडमध्ये पण तुम्हाला करून ठेवायचा आहे. संपूर्ण माहिती पुढे बरोबर आहे तर पुढे जावर क्लिक करा. सर्वेक्षण पूर्ण झाले, कृपया अपलोड करा. गो टू नेक्स्टवर क्लिक करा. गो टू नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला सर्वेक्षण अपलोड करायचं आहे. सर्वेक्षण अपलोड केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. सर्वेक्षणवर क्लिक करा. इथे आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय करायचं. आधार कार्ड व्हेरीफाय केल्यानंतर जॉब कार्ड व्हेरीफाय करायचे. इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय केलं जाईल आणि जॉब कार्ड व्हेरीफाय केलं जाईल. दोन्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सर्वेक्षणसाठी सबमिट केला जाईल. फॉर्म सबमिट झाला की बाकीचे डिटेल तुम्ही इथे व्हेरीफाय वगैरे करू शकता. म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्मचं स्टेटस वगैरे कुठपर्यंत आलं ते पूर्ण डिटेल तुम्ही इथे चेक वगैरे करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती. अशा प्रकारे संपूर्ण डॅशबोर्ड आता इथे नवीन आलेलं आहे, ज्या अंतर्गत तुम्ही ते आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता. यामध्ये तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल ऑनलाईन फॉर्म भरत असताना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की अपलोडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.